तर तसा कोणाला इंटरेस्ट असेल तर आपण ते पूर्णही योगसूत्र पुढे घेऊ. खूप महत्वाचं आणि खूप उपयोगी आहे, भक्तीलाही उपयोगी आहे. सुरुवातीच्याच काही सूत्रात आपण मागेही पाहिलं, ईश्वर प्राणिधानात्वा, आणि त्याच्यानंतर म्हणजे योग साध्य करायला ईश्वराची भक्ती हे अभ्यास आणि वैराग्यापेक्षाही चांगलं साधन आहे. आणि ते होण्यासाठी तस्य वाचक प्रणवा, म्हणजे त्याचा वाचक प्रणव, म्हणजे नाम त्याचं हे त्याचं वाचक आहे. त्या नामाचा ज्ञानपूर्वक नामस्मरण करणं हे एक साधन त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे सांगायचं का की योगसूत्र वगैरे आम्हाला काही देणं घेणं नाही, आम्ही भक्ती करतो, तर ती भक्ती नीट व्हावी म्हणूनच त्या योगसूत्राचा उपयोग आहे. दिनेश, हे झाल्यानंतर योगसूत्राचं घेत. हो, घेऊ घेऊ आपण नक्की घेऊ. ओके, एक मिनिट हा, माझं पान कुठे गेलं. हा, तर पण यापुढे आपल्यात सुधारणा कशी करायची, दुःखाचा प्रतिकार कसा करायचा, ते योगशास्त्रकार सांगतात. दुःखाचं आणि सुखाचं कारण काय हे समजावून घेतलं पाहिजे. ते समजल्यानंतर त्याप्रमाणे वागलं पाहिजे. आणि जर ते ज्ञान संपादन करून त्याप्रमाणे व्यवस्थित वागलो जर आपण, तर या जन्मामध्ये चांगले क्रियमान निर्माण केलं तर पुढे उन्नती होऊ शकेल. चांग चांगलं कर्म आणि पापकर्मापासून बुद्धीला परावृत्त करणं, चांगलं कर्म करणं आणि पापकर्मापासून बुद्धीला परावृत्त करणं हा खरा ज्ञानाचा उपयोग आहे. नाहीतर नुसतंच नरकात जावं लागतं असं नाही, तर नरकवास संपल्यावर शिल्लक राहिलेल्या पापकर्माची फळं भोगण्याकरता पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आता तो जन्म कोणता येईल याचा नियम नाही. सृष्टी असेपर्यंत हे चक्र चालूच राहणार आहे. आणि याकरता हे महत्वाचं आहे की मनुष्य जन्म मिळाला. त्या सद्गुरु साधक सुसंवाद मध्ये गुळवणी महाराजांना एकांनी प्रश्न केलाय की शक्तिपात दीक्षा मिळाल्यानंतर मग पुढचे 3 जन्मात मुक्ती आणि पुढचे जन्मही मनुष्याचे मिळतात, हे खरं आहे का म्हणाले. तर त्याच्यावर गुळवणी महाराजांनी सांगितलं, असं काही म्हणजे असं होईलच असं सांगता येत नाही. आणि त्यांनी गजेंद्राचं उदाहरण दिलंय. त्यामुळे मनुष्य जन्मात मनुष्य जन्म हे म्हणजे आपण असं समजू की एखादा व्यक्ती पैसे कमवायला, व्यापार करायला बाजारात जातो आणि व्यापार करून परत येतो. तर ते तिकडे तो व्यापार करायला जातो, तिथेच त्याला आयदर धन मिळतं किंवा धन त्याचं कमी होतं. मग नंतर तो घरी येऊन बाकी कोणत्या गोष्टी करीन, त्यांनी काय त्याचं धन वाढणार नाहीये. अच्छा, दुसऱ्या गोष्टी विकत घेतल्या तर ते धन कमी झालं, पण त्या गोष्टीचं पजेशन मिळालं, म्हणजे फक्त ते धन एका प्रकारच्या धनातनं दुसऱ्या वित्तात कन्वर्ट झालं. हे जसं आहे तसं 84 लक्ष योनीमध्ये फक्त मानवी जीवनातच पुण्य पापाचा हिशोब जास्त आहे. आणि मनुष्य जन्मातच मुक्ती करता, पुण्य पापाच्या पलीकडे जाऊन त्रिगुणातीत होऊन मुक्ती करता प्रयत्न करणं हे मानव जन्मातच आहे. बाकी सगळ्या योनी या भोग योनी आहेत. पाप केलं तर कमी प्रतीच्या योनी प्राणी आहेत, त्याच्याहून जास्त पाप असेल तर अजून कमी. स्थावराणा मधोगती म्हटले, वृक्षाची योनी, दगडाची योनी असं जातं. त्याच्याही पेक्षा म्हणजे मनुष्य जन्मात भयंकर जर पाप घडलं तर पहिल्यांदा तर नरकवास आहे. त्याच्यापेक्षा भयंकर असलं तर ते
अजून नरकवासाबरोबरच्या आधी पिशाच्या आधी योनी पण आहेत. म्हणजे धड कोणताही, धड हा लोक नाही, धड तो लोक नाही. आणि भयंकर त्यांना असं सांगतात, ब्रह्म राक्षसाचं असं असतं की सतत त्यांना भूक लागलेली असते, पण शरीरच नाही, त्यामुळे ते खाण्याचं समाधान पण नाही मिळत त्यांना. आणि तर असे सगळ्या ज्या योनी आहेत, हे मानव जन्मात केलेल्या पुण्यपाप आणि मुक्तीसाठी झालेले निष्काम कर्म याच्यावर अवलंबून असतं. त्यामुळे 84 लक्ष योनीतनं फिरून आल्यावर एकेका योनीत किती काळ गेला सांगता येत नाही. त्या गुरुदेव चरित्रात आपण ते आणावकरांच्या संबंधाबद्दल वाचलं ना, केवढं ते हजारो वर्ष ते जगतात ते पिशाच्य योनीत. तर त्यामुळे इतकी किती करोडोनी वर्ष गेली असतील इथपर्यंत यायला. आणि हा जन्म जर असाच नुसता खाणं पिणं आणि भोग घेणं, थोडंफार ईश्वराचं स्मरण पण करणं, ते पण त्या खाणं पिणं आणि भोग घेणं, आपण घेणं आणि आपल्याला जे जवळ ते वाटतात त्यांच्याकरता मागत बसणं, याच्यात घालवून उपयोग नाही. काहीतरी या जन्मात आपल्याला आपला पुढचं, महाराज एका प्रवचनात सांगतात की पुढला प्रवास मोठा आहे आणि इथलं काही तिथे घेऊन जाता येत नाही. बरोबर फक्त येतात ते कर्म, म्हणालेत महाराज. आणि ते रामनाम नमका भवसागरी तराया, या त्या ह्याच्या प्रसंगाने पण महाराज म्हणाले की ते जो या जन्मात आपल्याला काहीतरी बुद्धीचं संवर्धन करून पुढे जायचंय आणि अशा इच्छेने काही सत्कर्म करेल आणि जर गुरुची प्राप्ती होईल, तर ते त्या नौकेतनं तो भवसागर आपल्याला पार करायला मदत करतात किंवा घेऊन जातात. पण त्या बुद्धिशुद्धीसाठी आपल्याला सुरुवातीला प्रयत्न करावा लागतो. तर महाराज सांगतायत आता, एक मिनिट. हा, आपण जर ते ज्ञान संपादन करून त्याप्रमाणे व्यवस्थित वागलो. दिनेश दिनेश हा, हा, हा एक विचारू हा. की प्रॅक्टिकल कर्म आणि विचारांची कर्म हे एकच आहे म्हणजे ते त्या कर्माला व्हॅल्यू नाही का प्रॅक्टिकल कर्मालाच व्हॅल्यू आहे. प्रॅक्टिकल कर्म आणि विचार या दोन्हीनी मिळून कर्म तयार होतं. अच्छा. हा, म्हणून एकच ऍक्शन ती सात्विकही ठरू शकते, राजसिकही ठरू शकते, तामसिकही ठरू शकते. गीतेत सात्विक दान, राजस दान, तामस दान हे दिलेलं आहे. सात्विक दान असं सांगितलंय की जे द्यायचंय ममत्व कमी करण्यासाठी किंवा ईश्वराची आज्ञा म्हणून, यज्ञदान तपश्चैव पावनानां मनीषिणां, मला बुद्धीची शुद्धी करून परमात्मा प्राप्तीसाठी दान हे कर्म सांगितलंय. दीयते इति तज्ज्ञानम, म्हणजे जे द्यायचं म्हणून दिलं गेलेलं, आणि नोपकारिणे, उपकार करायला म्हणून देतोय अशी भूमिका न ठेवता, तर ते सात्विक झालं. म्हणजे देण्याची क्रिया तेवढीच आहे. म्हणजे बरोबर. तसा जर 1 रुपया जरी मनापासून दिला तरी ते सात्विक दान आहे. राजस दान म्हणजे दाखवण्याकरता आहे, दंभ आहे त्याच्यात, मी इतकं दान केलं. आणि तामस दान म्हणजे शिव्या देऊन नाईलाजाने काही दिलं तर त्या दानाचं काही फळ पण मिळत नाही. तर बरोबर. तसंच ऍक्शन मध्ये आपण एखाद्याला मदत करतोय, ते त्याचा, म्हणजे आता आपण या पिक्चर मध्ये वगैरे बघतो ना कधी कधी, की ते मोठे स्मगलर मग ते एखाद्यावर उपकार करतात, म्हणजे त्याला पैसे देऊन उपकार करतात आणि मग त्याला वापरून घेतात सगळ्या याच्यासाठी. बरोबर. तर दुसऱ्याला वापरून घेण्यासाठी म्हणून देताना दान दिलंय दाखव, म्हणजे अडचणीत मदत करून त्याचा गैरवापर करायला दिलंय का, तर ते दान म्हणजे तामसी झालं.
त्याच्यानंतर एखाद्याला नुसतं आपल्या उपकारासाठी मानायला. इवन आपल्याला जेव्हा वाटतं ना सात्विक दान दिलंय, तर खरंच आपण सात्विक दान दिलंय किंवा एखादं सात्विक कर्म केलंय, एखाद्याला आपण उपयोग पडलं, हे खरं कधी समजायचं? ज्याच्या आपण उपयोगी पडलो तोच आपल्याला समजा अपमान करतोय, आणि तेव्हाही आपल्या मनात जर आलं नाही की ह्याचं आपण इतकं केलं पण हा असा वागला, असं जर मनात आलं नाही तर ते झालेलं दान सात्विक होतं. कारण करताना आपल्याला वाटतं आपल्याला याचा मोबदला नको. इवन मुलांचं करताना पण आपण याचा मोबदला नको वाटतं, पण तोच मुलगा जेव्हा आपल्याला उलट बोलतो तेव्हा मनात येतं ना आपल्या ह्याचं आपण इतकं हा, केलं. बरोबर. तर तसं आपलं इंटेन्शन आणि कर्म हे दोन्ही महत्वाचं आहे. अटॅचमेंट शिवाय ते जर कर्म घडलं, सेम कर्म मुलांसाठी करणं, हे जर अटॅचमेंट शिवाय ठरलं, आपलं जेवढं कर्तव्य आहे तेवढं लाडावून ठेवण्यासाठी नाही, तर ते मुलाच्या आसक्तीने घडलं तर ते बंधकारक आहे. पण ते ईश्वराने या या जीवाशी संबंध आणलाय आणि त्याचं एवढं करणं शास्त्राप्रमाणे आपलं कर्म आहे, या बुद्धीने जर घडलं तर त्याचा बंध नाही. तर त्यामुळे फिजिकल करणं याचंही काही महत्व आहे, पण त्याच्या बरोबरची वृत्ती काय आहे, वृत्ती काय, बरोबर बरोबर. वृत्तीचा प्रकार आहे तो. बाह्य त्यागाचा काका त्याग होत नाही. काका मग इथे आहे ना तो एक कॉन्सेप्ट आहे आय थिंक महाराजांनी सांगितलेला की कलियुगात मनाने जे पाप होतात ते धरले जात नाही. ते हो. कुठे फिट होत? कलियुगात आधीच बुद्धी, कसं आहे की भगवंत दयाळू आहे तो एवढ्या करता आहे की पापा पाप करून पापाची बुद्धी घेऊनच कलियुगात जन्म झाल्यानंतर त्यातनं बाहेर जायचा मार्ग काय, म्हणून ही सूट भगवंतानी दिली. एक तर नामस्मरणाने मुक्ती आहे आणि मानसिक पापानी काही होत नाही. तर मनात जरी द्वेष असला तरी ती ऍक्शन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याचं फिजिकल जे नरकाधिक या गोष्टी त्याला भोगाव्या लागत नाही. पण मनात तर संस्कार ते राहिले की नाही, आणि मनात जर ते वाईटच संस्कार राहिले तर ते शेवटी कधी ना कधी ते बाहेर पडून ते मग कदाचित मोठंही पापकर्म होऊ शकतं. त्याच्यामुळे जरी कलियुगात मानसिक पापालाचं फळ जरी नसलं, ते फळ म्हणजे बाहेरचं तर नरकातले भोग वगैरे हे फळ नाही, पण मानसिक जर तुम्ही पाप केलं तर तुमची बुद्धी पापात्मक होणार, हे फळ मिळणारच तुम्हाला. हे फळ कुठे जात नाही, आणि हे आपणच क्रिएट केलेलं आहे. तर त्यामुळे यांनी उत्तर मिळालं का तुला, की काही प्रश्न वेगळा होता? हो हो कळलं. म्हणजे तसे संस्कार होतात पण जर समजा म्हणजे असं मनात कोणाला शिव्या वगैरे टाकलं तर मे बी त्याचा डायरेक्ट लगेच दोष नाही लागणार, हा, बट म्हणजे दोष दुसरे लागतो, प्रवृत्त होते. फिजिकल पाप लागत नाही, म्हणजे त्याचा बंध निर्माण होतो. पण पाप पाप लागलं की त्याचं पापाचं फळ जे आहे ते बाह्य फळ मिळत नाही, पण आतला जो बंध आहे तो नेहमी तो जरूर निर्माण होतो. कारण जे मनात आहे तेच ऍक्शन मध्ये येणारच कधी ना कधीतरी. अच्छा. आणि मानसिक पाप म्हणजे मनाने काही केलं तर, पण मनाने जर कोणाला शिव्या शाप दिले तर ते नुसतं मानसिक पापात पुरतं राहत नाही मग. आणि तेव्हा जर आपली जर उपासना असेल, विशेषतः साधकांनी हे सांभाळायला लागतं. ज्यांची शक्ती जागृती झालेली आहे, शक्तिपात दीक्षेने म्हणा किंवा मंत्र दीक्षेनंतर अनुष्ठान करून म्हणा, त्यांच्या दृष्टीतही शक्ती असते. त्यामुळे आपण रागाने पण जेव्हा कोणाकडे जर पाहतो तेव्हा तो शक्तीचा स्रोत त्या रागातनं जाऊन त्या समोरच्यांचं अकल्याण करू शकतो किंवा करतो, आणि त्याचं जे काही त्यांनी अकल्याण होईल त्याचं पाप आपल्याला लागतं. त्यामुळे साधकांनी तर हे फार सांभाळावं लागतं. आणि नुसतं रागावलेलं असतानाच का, इतर वेळीही साधकांसाठी हे आहे की
दृष्टीला दृष्टी कोणाच्या रागाने पण लावू नये किंवा कुठल्याही यांनी लावू नये, कारण त्यातनं ती शक्ती इकडून तिकडे जाऊ शकते आणि जशी आपली भावना त्याप्रमाणे ती कार्य करते. चांगल्या भावनेनेही दृष्टादृष्ट जरी असली तरी शक्तीचा व्यय तर होणार, ती चांगल्या कामाकरता तरी व्यय त्याचा होणार. तर ती सात्विक किंवा राजस किंवा तामस कोणत्याही कामाकरता आपल्या कुंडलिनी शक्तीचा व्यय होता कामा नये. याच्याकरता स्पर्श स्पर्श सांभाळला पाहिजे. इव्हन आपले शब्दही सांभाळले पाहिजेत. दुखेल असं कुठे बोलता कामा नये आणि दृष्टी सांभाळली पाहिजे. आय टू आय बघणं टाळावं म्हणून. आणि हे आपल्या मॅनेजमेंट सेल्फ डेव्हलपमेंट किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये पण शिकवतात तुम्हाला की समोरच्याकडेशी बोलताना आपण आय टू आय बघत नाहीत तर आपलं लक्ष नाही असं वाटायचा संभव असतो. खाली बघितलं तर आपण कॉन्फिडंट नाहीयेत असं वाटायचा संबंध असतो. म्हणून इथे समोरच्याच्या नाकाकडे पाहून बोलावं, म्हणजे आपलं लक्ष त्याच्याकडे हे वाटतं, पण डोळ्याला डोळे लावून बोलायची गरज पडत नाही. ओके ओके. अर्थात हे जनरल नियम झाले, याला काही एक्सेप्शन्स आहेत, म्हणजे एनिवे तो म्हणजे विषयांतर होईल. पण जनरली नियम असा आहे की शक्यतो दृष्टादृष्ट ही टाळावी आपण. ओके ओके. झालं हे करिश्मा, झालं की अजून काही विचारायचं आहे? दिनेश, या मुलांच्या बाबतीत काय मला ते एकदा पुन्हा एकदा सांग ना. मुलं असो किंवा कोणतेही आपले संबंधी असो, आपल्याला जे जवळचे वाटतात ते आपल्याला आपल्या मन, बुद्धी, शरीर याला अनुकूल असल्यामुळे जवळचे वाटतात. त्याच्या बरोबर. विरुद्ध काही केलं तर आपल्याला त्यांचा राग येतो, अनुकूल केलं तर ते आपल्याला आवडतात. तर ह्या सगळ्यात न पडता फक्त कर्तव्य बुद्धीने आपल्या आपल्याद्वारे ज्यांचा जन्म आहे, म्हणजे शरीराच्या आपल्या संबंधाने जन्म आलाय, त्यामुळे शास्त्रांनी काही जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत की ते त्यांचं शिक्षण होऊन ते मार्गी लागेपर्यंत आपली जबाबदारी आहे. तोपर्यंत त्यांनी ऐकलं नाही तरी जबरदस्ती सांगणं ही आपली जबाबदारी आहे. ते एकदा लागले कमवायला की एकदा सांगून बघायचं असं महाराज सांगायचे, पण वारंवार सांगणं ही काही जबाबदारी नाहीये. एकदा सांगून बघायचं, ती सगळ्या भूतांवर दया तशी त्या जीवावर दया या दृष्टीने फक्त सांगून बघायचं आहे. अच्छा. आणि विचारल्यावर सांगायचंय. नाहीतर काय, मुलांना घडवण्यात आयुष्य घालवल्यावर आपण स्वतःला कधी घडवणार? आता आपल्याला असं वाटतं की कमवण्यात इतके दिवस गेले, हे करण्यात इतके गेले, स्वतःकडे लक्ष नाही. मग आता तरी सोडा ना, आता तरी द्या. आणि ते जे स्वतःकडे लक्ष आहे ते स्वार्थ नाहीये. आपण जर आपला क्रोध कंट्रोल करतो, आपण जर आपला काम कंट्रोल करतो, आपले जर विकार ताब्यात येतात, तर आपण सांगण्याने जे होत नाही ते आपल्या वागण्याने होत असतं. फक्त मुलांचं असं नाही, तो संकुचित वृत्तीही आपली राहत नाही की आपलं जर वागणं शास्त्राप्रमाणे असलं, काम त्याग आपल्याला जरी शक्य नसला तर धर्माविरुद्ध भूतानाम कामोस्मी भरतर्षभ एवढं जरी जमलं, किंवा काम क्रोध भवत वेगो, काम आणि क्रोधाचा जो वेग आहे तो जो आवरतो, त्याला योगी आणि त्याला सुखी म्हटलंय भगवंतांनी. आणि महाराज हा श्लोक बऱ्याच वेळा घेतात की वेग आवरता आला पाहिजे. तर वेग आवरता आला पाहिजे म्हणजे तो आवरत्या इतका असण्यासाठी तो वेग कशामुळे येतो, कामक्रोध कशामुळे येतात, तर आजच नेमकं सगळं म्हणजे महाराज सगळं जुळून कसं आणतात की ग्रुपवर पण विचारशला काय याच्या संबंधी होती, ग्रुपवर त्याच्यावर चर्चा झाली. आज सकाळी गीतेतही तो भाग आला की संगात संजायते कामात, कामात क्रोधोभी जायते,
क्रोधात भवती असम्मोहा, सम्मोहात असम्मोहात स्मृतिविभ्रमा, स्मृतिविभ्रमात बुद्धिनाशो आणि बुद्धिनाशात प्रणश्यती, असा तो श्लोक आहे. म्हणजे पहिल्यांदा काय होतंय की हम्म. ध्यायतो विषयान पुंसा, म्हणजे विषयाचं ध्यान करून संगोपी जायते, विषयाचा संग निर्माण होतो. म्हणजे विषय जर मनात राहिले, विषय म्हणजे परब्रह्म परमात्मा सद्गुरू सोडून बाकी कोणाचाही विचार हा विषयांचा विचार झाला, तर तो जर मनात राहिला, माझ्या मुलाचं कसं होईल, माझ्या अमक्याचं कसं होईल, माझ्या प्रॉपर्टीचं मी मेल्यावर काय, अरे आपण मेल्यावर काय फरक पडतो काय, एनिवे. बरोबर. तर ह्या विषयांनी काय होतं, त्याचा संग होतो, त्याला आपण अटॅच होतो. हो. स्नेह म्हणजे काय, चिकटणं. हम्म. बरोबर, तो अटॅच होतो. मग हम्म. म्हणजे ध्यायसो विषय पुमान, म्हणजे विषयाचं ध्यान करून काय होतो, संघ उपजायते, संघ तयार होतो. संघात संजायते कामा, एकदाच विषयाचा संघ झाला की ते हवेशे किंवा नकोशे वाटू शकतात. म्हणजे बरोबर. कामना, डिझायर उत्पन्न होते. हम्म. आता ती कामना पूर्ण नाही झाली तर त्या इच्छेचं रूपांतर क्रोधात होतात. हम्म. हे कामात क्रोधोबी जायते, क्रोध जर वाढला, क्रोध थोड्याशा क्रोधाने जर आपलं परत कामना पूर्ती झाली तर तो क्रोध शांत होतो किंवा विवेकाने शांत होतो. नाही झाला तर तो त्याचा भडका उडाला तर क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोह निर्माण होतो, मोह निर्माण होतो. आणि तो सम्मोह म्हणजे मोहाबरोबर राहिलं जातं, म्हणजे तो जात नाही मोह. मोह म्हणजे पडदा झाला, जे आहे तसं न दिसता वेगळं दिसायला लागतं. अच्छा. बऱ्याच वेळा क्रोधामुळे आपल्या सर्वात जवळची असलेली व्यक्ती शत्रू बनून जाते. कित्येक घटस्फोटाची उदाहरणं आपण पाहतो. प्रेमविवाह बरोबर. होतो आणि नंतर घटस्फोट होतो. आणि हम्म. घटस्फोट झाल्यावर ते एकमेकांचे वैरी इतके बनलेले असतात. म्हणजे प्रेमाचं वैरात रूपांतर कसं झालं, कारण त्या क्रोधाच्या वेळी जो संमोह होतो, त्यांनी काय होतं, संमोहात स्मृती विभ्रमा, म्हणजे आपली स्मृतीला विभ्रम पडतो. म्हणजे अच्छा. समोरच्यांनी केलेल्या चांगल्या गोष्टी या हम्म. विसरल्या जातात, वाईट गोष्टी तेवढ्याच लक्षात राहतात. बरोबर. याच्यापेक्षा वाईट म्हणजे असूया निर्माण होते, त्याच्या चांगल्या गोष्टी पण वाईट दिसायला लागतात. हो. म्हणजे म्हणतो ना, एखादा शांत असेल, मी एवढं बोलतो तरी पण तू शांत, म्हणजे अरे ते शांत बसणं गुण आहे का दोष आहे, पण तोही दोष दिसायला लागतो. बरोबर. आणि संमोहात स्मृती विभ्रमा, त्यामुळे ते चांगल्या स्मृती जातात आणि स्मृती विभ्रमात बुद्धिनाश, मग बुद्धिनाश होतो. म्हणजे वाईट बुद्धी. बुद्धीतून मनाच्या अवस्थेत जातो असं नाही, चुकीच्या बुद्धीकडे, चुकीच्या निर्णयाकडे जातो. आणि मग आपण काहीतरी बोलून बसतो, संबंध तोडून बसतो. हे सगळं त्या क्रोधापासून समूहात स्मृती विभ्रमा, स्मृती विभ्रमात बुद्धिनाशो, आणि बुद्धिनाश झाल्यावर निर्णय चुकतात, वागणं चुकतं आणि आयुष्याचं नुकसान होऊ शकतं. बरोबर. एकच संबंध सुटतो असं नाही, आयुष्याचं नुकसान होऊ शकतं. तर ही जी चेन आहे ना, या चेन मध्ये आपण कधीही अडकत असलो तर हे जे गीतेतले 2 श्लोक ना खूप महत्वाचे आहेत. म्हणजे मला वाटतं दुसरा अध्याय 62 आणि 63वा श्लोक असावा, की हे जर लक्षात ठेवले ना, की कधी कुठे आपण अटॅच होतो असं वाटायला लागल्यावर पटकन हा श्लोक म्हटला, किंवा काही काम, एखादी इच्छा आपल्याला टाळता येत नाही, हा श्लोक म्हटला, त्याच वेळी कंट्रोल येईल असं नाही, पण निश्चितच 20चं 19 तरी होईल. थोडं तरी काहीतरी त्याचा वेग आहे तो आवरण्याची सुरुवात होईल. बरोबर. अगदीच काही नाही तरी टोकाला जे जातो, क्रोधापर्यंत तरी थांबता येईल, की बाबा राग आलाय, ठीक आहे, देवाचं नाव घेतो, 100 आकडे म्हणतो, मोठ्याने श्वासोच्छ्वास करतो किंवा तिथून निघून जातो. पण याचा टोक म्हणजे बुद्धिनाश होतो. ऍटलिस्ट बुद्धिनाश होऊ नये म्हणून पाहावं.
सुरापान म्हणजे दारू पिणं हे महापाप का म्हटलेलं आहे? आत्महत्या महापाप पण नाही म्हटलेलं आहे. भ्रूणहत्या महापाप म्हटले, सुरापान महापाप म्हटले. कारण बुद्धीचा नाश स्वतःहून आपण करून तो व्यक्ती सुरा पिणारा करून घेतो. तर त्यामुळे बुद्धीचं संवर्धन याच्याकरता मनुष्य देह भगवंतांनी दिलेला असताना त्याही बुद्धी संवर्धनाच्या विरुद्ध होणाऱ्या गोष्टी जर टाळल्या, बाकी तुम्ही म्हणजे थोडा पोथी वाचन कमी झालं चालेल, स्तोत्रपाठ कमी झालं तरी चालेल, पण हा अभ्यास वाढला पाहिजे. पण मजा अशी आहे की ते स्तोत्रपाठ आणि पोथी वाचनानेच हा अभ्यास होणार आहे. जास्त कमी झाला चालेल म्हणजे कमी करावा अशा अर्थाने नाहीये ते सांगणं अशा आहे की तेही कशा करता करायचं की ह्या वासनाक्षय झाला पाहिजे, मनावर कंट्रोल. अध्यात्म काय आहे? अध्यात्म म्हणजे मनाच्या पुढे जाणं आहे, पण तिथे जाईपर्यंत जो प्रवास आहे त्याला अध्यात्म म्हणजे जे आत्म्या म्हणजे तिथे जीवात्मा म्हणजे मनाच्या विषयी आहे. मनाचं संवर्धन, मनाला बुद्धीच्या आणि सुबुद्धीच्या लेवलला आणून ठेवणं. तर ते त्याकरता हा सगळा अभ्यास आहे. अच्छा, बरोबर. मला वाटतं विचारल्यापेक्षा थोडं जास्तच बोललं गेलं. नाही, खूप छान. नाही समजतं त्याच्यामुळे आपलं चांगलं झालं. कारण या पद्धतीने जर नाही विचार झाला ना, तर कसं आहे की आपण त्या नंबर्स मध्ये अडकतो की एवढं झालं, एवढी पारायणं झाली, एवढा जप झाला, तो कसा झाला, दिगंबरा दिगंबरा जपादेवला दिगंबरा इतक्या फास्ट की देवाला म्हणजे आत्ता मी अंतर्यामी रूपात आहे, आत्ता इतकं देवाला पळवायचं आपण. एक एक पहिला दिगंबराने तो अंतर्यामी आपल्याला पूर्ण त्याची साक्षात्कार जरी झाला नसेल तरी ते अंतर्यामी आपल्या आत ते सच्चिदानंद स्वरूप जे आहे आणि सर्वव्यापी जे आहे ते दोन्ही एकच तो दिगंबरा शब्दांनी सांगितलेले दुसऱ्या. आणि तो सगुण होऊन कृष्ण म्हणून आलाय, तोच तो पूर्ण अवतारी महाराज म्हणून आलेले आहेत. त्याचा आपल्याला सहवास आपल्याकरता आलेत महाराज. काय हरकत समजायला? आणि खरंच आलेत ना, आपल्या प्रत्येकाकरता आलेत ते, नाही तर कशाला यायला पाहिजे. बरोबर. ते आणि मग आपल्या ह्या दोष सगळे जावे आणि आपल्याला तुमची मला प्राप्ती व्हावी ह्या विचारांनी जर ते घडलं, ते योगसूत्रकारांनी पण तेच सांगितलंय की अर्थाकडे लक्ष देऊन जर ते नामस्मरण घडलं तर ते चित्तवृत्तीच्या निरोध रूपी योग साध्य करून देतं, परमात्म्याची भेट करून देतं. अच्छा, चालेल. तर प्रश्नाच्या इथे परत येण्यास करता म्हणून मुलं काय किंवा इतर कोणी काय, आत्मतेचा अभ्यास सुरुवातीपासून आहे. महाराज सांगतात की दुर्योधनानेही राज्य केलं आणि भरतानी केलं, पण कधी सोडायचं हे त्यांनी ठरवून केलेलं आहे आणि पहिल्या दिवशीपासून अटॅचमेंट नाहीये. बरोबर. राज्य माझं आहे हे वाटलंच नाही त्याला. तसंच हा मुलगा, ही मुलगी हे आपल्याला एक ईश्वरांनी दिलेली जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त सत्संस्कार संपन्न करण्यासाठी प्रयत्न करणं हे आपलं कर्तव्य आहे. पण कुठपर्यंत? मुलगा 20 वर्षाचा झाला, 25 वर्षाचा झाला, 30 वर्षाचा झाला, ते जर थांबता आलं नाही तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला संस्कार लावता आले नाही. आणि ते जर थांबत नसेल तर त्यांना संस्कार लावता आलेत हे जाऊन दे, आपल्याला वर संस्कार लावता आले की नाही, की कुठे थांबायचं, कोणत्या गोष्टीला कुठे थांबायचं, सगळंच सोडून देणे इतकी आपली तयारी नसेल. पण कुठल्या तरी गोष्टीत आता मी गृहस्थाश्रमात आहे, नंतर वानप्रस्थ आज कलियुगात शक्य नसेल, पण ती वृत्ती तर शक्य आहे ना, ती डिटॅचमेंट करायला सुरुवात करायची. आणि ती कधी सुरुवात करायची? तर कौमार्यात आचरित प्राज्ञम म्हणून प्रल्हादाने सांगितलंय. लहानपणी जितक्या लवकर महाराजांनी द्विशास्त्रीच्या प्रवचनात पण तो हे सांगितलेलं आहे शास्त्रज्ञ,
यदा विरजेत तथा प्रव्रजेत, जेव्हा वैराग्य आलं तिथल्या तिथे संन्यास घ्यावा. अरे वा. पण वैराग्य म्हणजे ते आपण त्याचा विचारही करू शकत नाही, तितकं ते वैराग्य आहे. पण ते वैराग्य असं अचानक येत नाही. त्याचा अभ्यास ज्या क्षणी कळलं की वैराग्य हे आवश्यक आहे, त्या क्षणापासून तो तिकडे लक्ष पाहिजे. आणि फेज बदलते ना जेव्हा, तेव्हा काहीतरी ड्रास्टिक बदलायला नको का? कुठेतरी बरं. आपण ठरवलं पाहिजे ना. महाराज सांगतात की शासनही 60व्या वर्षी काही कामाला उपयोगी नाही म्हणून ठरवतं, त्याच्यानंतर काय परमार्थ होणार म्हणे, व्यवहार होऊ शकत नाही. पण निदान तेव्हा तरी आपण सोडतो का, हे आपल्याला पाहता आलं पाहिजे. बरोबर. मनाने सुटलं पाहिजे पहिल्यांदा त्या बाहेरच्या सगळ्या गोष्टीतनं. आणि आता असं आहे की प्रकृतीच्या कारणाने काहीही सोडलं तरी कोणीही तुम्हाला दोष नाही देणार. तरीही आपण ते पुढे जर चालवत बसलो तर मग कधी होणार ना. आणि कधी होईल? गॅरंटी नाहीये पुढच्या जन्माची काहीच. नाही. याच जन्मात महाराज भेटून सुद्धा जर म्हणजे वाईट वाटतं स्वतःबद्दल की रोज संध्याकाळी, म्हणजे असं नाही की हे लक्षात येत नाही, रोज संध्याकाळी हे जाणवतं की आजही दिवस संपला आणि आजही आपण जराही जवळ पोचलेलो नाही आहेत महाराजांना. तर ही जाणीव जर वाढवायची असेल तर बाकीच्याच कडचं कमी लक्ष कमी करणं हे आवश्यकच आहे. बरोबर. बरोबर. किती वेळ राहिला ना? 8 मिनिटं आहेत अजून, म्हणजे एवढं आपण करू शकतो पूर्ण. अजून काही विचारायचं होतं? नाही नाही, ठीक. नाही, छान नाही, सांगितलं. छान सांगितलं. काकांना बरं. काही, काका सांगताय का काही? म्यूट आहेत आहे ते त्यांचं. दर्शक काका? अच्छा. आहे ना. तर आपण कुठे जरा थोडं आधीपासून वाचू. दुःखाचं आणि सुखाचं कारण काय आहे हे समजावून घेतलं पाहिजे. ते समजल्यावर त्याप्रमाणे वागलं पाहिजे. आपण जर ते ज्ञान संपादन करून त्याप्रमाणे व्यवस्थित वागलो, या जन्मामध्ये चांगले क्रियमान जर निर्माण केले तर पुढे उन्नती होऊ शकेल. चांगले कर्म आणि पापकर्मापासून बुद्धीला, चांगले कर्म करणं आणि पापकर्मापासून बुद्धीला परावृत्त करणं हा खरा ज्ञानाचा उपयोग आहे. नाहीतर नुसतंच नरकात जावं लागतं असं नाही, तर नरकवास संपल्यानंतर शिल्लक राहिलेल्या पापकर्माची फळं भोगण्याकरता पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आता तो जन्म कोणता येईल याचा नियम नाही. सृष्टी असेपर्यंत हे चक्र चालूच राहणार आहे. प्रलयाच्या वेळी ती सगळे कर्म स्थगित होतात आणि पुन्हा सृष्टीच्या रचनेच्या वेळेस ती कर्म पाहून सृष्टीची रचना होते. जीव जो आहे त्याची कर्म त्याच्या बुद्धीनं होतात असं नाही. बुद्धीमध्ये असणाऱ्या वासना आणि संस्काराच्या अधीन कर्म आहे. म्हणून बुद्धीमध्ये चांगले संस्कार करावेत. बुद्धी सात्विक बनवावी. राजस तामस बुद्धी असेल तर त्याचं निरसन करावं. याकरता मनुष्य जन्मामध्ये प्रयत्न करण्यास सांगितलं आहे. आता हे खूप महत्वाचं आहे आणि याकरताच काकांनी आपल्या सत्संगाला सुरुवात केली पुढे. आणि नेहमी काका सांगतात हे ज्ञान समजवून घेण्याकरता बुद्धी दिलेली आहे. त्या बुद्धीने ते समजून घेऊन त्याच्यातले काय सोडायचे आणि काय घ्यायचे हे समजलं पाहिजे. त्यासाठी मार्गदर्शक महात्म्यांची संगती घडली पाहिजे. आता ही संगती प्रत्यक्ष आणि त्यांच्या वाङ्मयाची, ही दोन्ही त्यांची संगतीच आहे. त्यासाठी मार्गदर्शक महात्म्यांची संगती घडली पाहिजे. त्यांची संगती घडायला पुष्कळ पुण्य पाहिजे. त्यांच्या संगतीने सुद्धा सर्वांची बुद्धी सुधारणे शक्य नाही.
पण त्यांच्या संगतीने बुद्धीचे संवर्धन होते हे मान्य करायला पाहिजे. हे महत्वाचं आहे. आता जिज्ञासाच उत्पन्न होत नाही. वाचून काय करायचंय, सोडून द्यायचं. हे आपल्या बुद्धीतले दोष आहेत. स्पष्ट सांगितलंय. म्हणजे वाचल्यावर फायदा आहे असं नाही, न वाचणं हा मोठा दोष सांगितलाय महाराज. जिज्ञासाच उत्पन्न होत नाही. वाचून काय करायचं, सोडून द्यायचं. हे आपल्या बुद्धीतले दोष आहेत. बापरे. आपली कर्म सुधारण्यासाठी आधी आपल्याला ज्ञान व्हायला पाहिजे. पण हे ज्ञानच अगोदर होत नाही ना, आणि आपली कर्मे सुधारत नाहीत. तो बुद्धिविकास साधण्यासाठी सज्जनांचा आश्रय सांगितला आहे. आपण केलेल्या अपराधाबद्दल जर आपल्याला पश्चाताप झाला तर आपण शुद्ध होतो. संसारासक्त माणसाला संतांची भेट होऊन त्यांच्या उपदेशाचा मनावर परिणाम झाला आणि आपले आयुष्य फुकट गेले, आता आपला उद्धार कसा होईल वगैरे विचारांनी पश्चाताप होऊन वैराग्य उत्पन्न झालं तर त्याचे संस्कार बदलतात आणि तो सन्मार्गाने जातो. मी नाही केलं तर कसं होईल, हे जर व्यवहारातल्या गोष्टीबद्दल वाटत राहिलं तर तो फार मोठा ट्रॅप आहे. आणि मग त्या गोष्टीला आपण परमार्थ म्हणायला लागतो. नाही, यांनी बाकीचे सगळे करत नाहीत, मी करते म्हणजे सगळ्यावर उपकार होत आहेत. हे सगळं या ट्रॅप मध्ये आपण अडकत जातो. त्यामुळे विचार जर करायचा तर हा विचार करायचा की आपल्यात काय फरक पडला. 10 वर्ष झाली दीक्षेला, 20 झाली, 30 झाली, 40 झाली. मी माझ्याबद्दल म्हणतोय की 45 वर्ष दीक्षेला झाली आणि इकडून तिकडे जरा मुवमेंट सुद्धा नाही. ती अशी काय म्हणतात त्याला, गेलं ना आयुष्य, असंच गेलं. हा सारखा विचार मनात येतो. तर आपला उद्धार कसा होईल वगैरे विचारांनी पश्चाताप होऊन वैराग्य जर उत्पन्न झालं तर त्याचे संस्कार बदलतात आणि तो सन्मार्गाला जातो. किती वेळा? 9 मिनिटात. 3च मिनिट आहेत ना. हा ठीक आहे. हा अजून एक पॅरेग्राफ होईल. प्रायश्चित्त घेणारा जर हरीचा भक्त नसेल तर त्याला शास्त्राने सांगितलेली कर्मे पवित्र करू शकत नाही. कर्मकांडाला सुद्धा भक्तीचं साह्य सांगितलं आहे. कर्म आणि भक्ती यांचा समुच्चय असला पाहिजे असा शास्त्र सिद्धांत आहे. चालेल, आज आपण थांबायचं इथे. अजून काय प्रश्न असेल तर प्रश्न विचारून ठेवा, आपण पुढच्या वेळी त्याचं उत्तर घेऊ. हो चालेल चालेल. चालेल. श्री गुरुदेव दत्त. सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. नमस्कार करतो. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. नमस्कार सर्वांना. छान दादा, हा अरे तुम्हाला दीक्षा झाल्यानंतर एवढी वर्ष काय गेली, तो हा प्रश्न तू मिळवलास ना तुझ्या बाबतीत. काय काय दीक्षा झाल्यानंतर एवढी वर्ष काय केली, माझ्यात काय सुधारणा आली, हा तू प्रश्न मिळाला ना तुझ्या बाबतीत. हो हो मग आमच्या बाबतीत काय करायचं, हा प्रश्न आहे. हो. प्रत्येकाने हा विचार केलाच पाहिजे की कसं काय झालं. बरोबर आहे. आणि आपल्याला किती बोलता येते, किती वाचता येते याच्यापेक्षा आपल्या वासना किती कमी झाल्या हे परिमाण आहे. वरून बोलणारे भरपूर असतात. अरे असं बोलता येणं म्हणजे अध्यात्मात प्रगती असा अर्थ नसतो कधी. हम्म. ज्याच्या त्याच्या वासना ज्याला त्याला माहिती असतात. त्यामुळे ज्याला त्याला माहिती आहे की आपल्याला दीक्षा झाल्यानंतर आतापर्यंत काय फरक पडला. आणि साक्षात्कार झाला जर नसेल तर ती धग आग वाटलीच पाहिजे. मग कितीही साक्षात्कार होईपर्यंत कितीही फरक पडला तरी तो नगण्य वाटला पाहिजे. महाराजांनी जे आचार्य महाराजांचं हे सांगितलंय ना, कितीही तपश्चर्या झाली
तरी थोडीच झाली असं वाटलं पाहिजे. ती मोठी भूमिका आहे, पण तिथपर्यंत पोचायचं आहे.